कोणीही गेलं आणि कोणाचंही पुस्तक वाचायला चालू केलं, हां, हां, सिक्रेट हां. इन्फॉर्मेशनही घेऊन आली, असं होत नाही. ओके, कारण या सगळ्या गोष्टी आकाशिक लायब्ररीला मेंटेन करणारा आकाशिक लॉर्ड असतात ओके, आणि त्यांच्या परमिशनशिवाय तिथे कोणी जाऊ शकत नाही. ओके. आणि त्याच्यानंतर आकाशिक मास्टर असतात. म्हणजे प्रत्येक आत्म्याचे एक आकाशिक मास्टर असतात. हां. आपण त्यांना लायब्ररियन म्हणू शकतो किंवा जसं चित्रगुप्त आहेत, तसं म्हणू शकतो. ओके, मग त्यांच्या परमिशनशिवाय पुन्हा आपण एखाद्याचे पर्टिक्युलर व्यक्तीचे रेकॉर्डसुद्धा ॲक्सेस करू शकत नाही. ओके. मग हे सगळं करण्यासाठी आपल्याला म्हणून ज्या व्यक्तीचं रेकॉर्ड आपण ओपन करणार आहे, त्याची परमिशन लागते हां. आणि स्वतः जो कोणी रीडर जाणार आहे, त्यालाही स्वतःला परमिशन घ्यावी लागते. तेव्हा मग आपण ते रेकॉर्ड ॲक्सेस करू शकतो आणि प्रत्येकाचे रेकॉर्ड वेगवेगळ्या फॉर्ममध्ये सेव्ह केलेले असतात. म्हणजे भाषा वेगळी असेल ओके, किंवा त्यांचं बुक जे आहे, सोल बुक जे आहे, ते वेगळ्या पॅटर्नमधलं असेल. मास्टर्स पण प्रत्येकाचे वेगवेगळे असतात. ते कोणीही असू शकतात. ओके. म्हणजे असं काही नाही, की फक्त आपले देवी-देवता असतील हां. किंवा आपले गुरु असतील, असं काही नाही. काही जणांचे म्हणजे कधी चायनीज मास्टर असतात, कधी इजिप्शियन देवता भेटतात. ओके. काही-काही जणांची नावंही माहीत नसतात. मग असं कोणीही असू शकतात मास्टर्स आणि त्यांच्या परमिशन नंतरच आपण जाऊ शकतो आणि जे प्रश्न आहेत आपले, हां. फक्त त्याच प्रश्नासाठी आपण तेवढे पर्टिक्युलर जन्मातलं कर्म बघतो.